नमस्कार. चला आज एका खास आध्यात्मिक प्रवासाला निघूया. एक असा प्रवास जो आपल्याला भगवान शिवाच्या 12 ज्योतिर्लिंगांच्या दर्शनाला घेऊन जाईल. ही केवळ मंदिरं नाहीत, तर ही अशी ऊर्जा केंद्र आहेत जिथे श्रद्धा आणि इतिहास यांचा संगम होतो. आपल्या या संपूर्ण प्रवासाचा केंद्रबिंदू आहे एक आकडा, तो म्हणजे 12. ही फक्त दगडविटांनी बांधलेली मंदिरं नाहीत, तर ही आहेत वैश्विक ऊर्जेची 12 शक्तिशाली केंद्र, जी संपूर्ण भारतभर पसरलेली आहेत. पण मग हा प्रश्न येतो की ज्योतिर्लिंग म्हणजे नेमकं काय? या नावाचा अर्थ काय आहे? खरं तर याचं उत्तर या नावामध्येच दडलेलं आहे. म्हणजे बघा, शिवाचं ते अनंत निराकार रूप आहे ना, त्याचं हे प्रतीक आहे. असं म्हणतात की याच ठिकाणी भगवान शिव एका तेजस्वी प्रकाशस्तंभाच्या रूपात प्रकट झाले होते. एक असा स्तंभ ज्याला ना सुरुवात आहे ना शेवट. चला तर मग आपल्या प्रवासाची सुरुवात करूया भारताच्या किनारपट्टी आणि दक्षिणेकडील भागातून, जिथे या ज्योतिर्लिंगांच्या काही सर्वात प्राचीन कथा आपल्याला ऐकायला मिळतात. आपला पहिला थांबा आहे गुजरातमध्ये सोमनाथ. अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेलं 12 ज्योतिर्लिंगांपैकी हे पहिलं ज्योतिर्लिंग आहे. या जागेचं वैशिष्ट्य म्हणजे याचा संबंध थेट चंद्रदेवाशी जोडला जातो. दंतकथेनुसार भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी स्वतः चंद्रदेवानेच या भव्य मंदिराची निर्मिती केली होती. आता गुजरातहून आपण निघूया थेट आंध्र प्रदेशात. कृष्णा नदीच्या काठावर वसलेलं आपलं पुढचं स्थान आहे मल्लिकार्जुन. या देवस्थानाच्या नावातच किती सुंदर अर्थ दडलाय पहा. मल्लिका म्हणजे देवी पार्वती आणि अर्जुन म्हणजे भगवान शिव. हे स्थान त्यांच्या दिव्य मिलनाचं आणि उपस्थितीचं प्रतीक मानलं जातं. आता आपण भारताच्या अगदी मध्यभागी देशाच्या हृदयात पोहोचलो आहोत, जिथे काही अत्यंत शक्तिशाली आणि अद्वितीय ज्योतिर्लिंग आहेत. आणि इथे आपलं तिसरं देवस्थान आहे उज्जैनमधलं प्रसिद्ध महाकालेश्वर, जे पवित्र क्षिप्रा नदीच्या काठी वसलेलं आहे. इथली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाकालेश्वरचं लिंग स्वयंभू आहे. म्हणजे काय? तर ते कोणी तयार करून बसवलेलं नाहीये, तर ते स्वतःच जमिनीतून प्रकट झाले आहे आणि त्याची शक्ती तिथूनच उगम पावते. मध्य प्रदेशातच आपलं आणखी एक महत्त्वाचं स्थान आहे ओंकारेश्वर. याचं वैशिष्ट्य म्हणजे हे पवित्र ओम चिन्हाच्या आकाराच्या बेटावर वसलेलं आहे. म्हणजे विचार करा, निसर्ग आणि देवत्व यांचा किती सुंदर मिलाप आहे इथे, जिथे जमिनीचा आकारच पूजनीय मानला जातो. आता मध्य भारतातून आपला प्रवास जातोय थेट उत्तुंग हिमालय आणि पवित्र गंगेच्या मैदानी प्रदेशात. आता आपण पोहोचतोय अशा ठिकाणी जे हिमालयाच्या उंच शिखरांवर 3,500 मीटरपेक्षा जास्त उंचीवर वसलेलं आहे. 5वं ज्योतिर्लिंग केदारनाथ. हे फक्त मंदिर नाही, तर एक आव्हान देणारं खडतर असं तीर्थक्षेत्र आहे. या स्थानाशी पांडवांची कथा जोडलेली आहे. असं म्हणतात की महाभारताच्या युद्धानंतर पापांपासून मुक्ती मिळवण्यासाठी पांडव शिवाच्या शोधात होते, पण शिव त्यांना टाळत होते आणि त्यांनी बैलाचं रूप घेतलं. जेव्हा भीमाने त्यांना ओळखलं आणि पकडलं, तेव्हा त्या बैलाच्या पाठीचा भाग इथे केदारनाथ ज्योतिर्लिंग म्हणून स्थापित झाला. म्हणूनच हे स्थान क्षमा आणि मुक्तीचं एक मोठं प्रतीक आहे. बरं, आता हिमालयाच्या त्या उंचीवरून उतरून आपण येऊया मैदानी प्रदेशात, वाराणसी या प्राचीन नगरीत. इथे गंगेच्या काठावर आहे 7वं ज्योतिर्लिंग काशी विश्वनाथ. असं म्हणतात की काशी नगरी स्वतः भगवान शिवाच्या त्रिशूळावर वसलेली आहे आणि हे मंदिर म्हणजे त्या नगरीचं आध्यात्मिक केंद्र आहे. जगभरातून भाविक इथे दर्शनासाठी येतात. चला आता आपल्या यात्रेचा शेवटचा टप्पा, जो आपल्याला पश्चिम भारतात घेऊन जाईल. महाराष्ट्र आणि गुजरातचा हा प्रदेश ज्योतिर्लिंगांनी खूप समृद्ध आहे. महाराष्ट्रामध्ये आपल्याला 2 अत्यंत महत्त्वाची ज्योतिर्लिंग पाहायला मिळतात. एक म्हणजे भीमाशंकर, जिथे भगवान शंकराने भीम नावाच्या राक्षसाचा वध केला होता अशी कथा आहे. आणि दुसरं म्हणजे त्र्यंबकेश्वर, जे पवित्र गोदावरी नदीच्या उगमस्थानी आहे. याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे ब्रह्मा, विष्णू आणि महेश तिन्ही देवांचं अस्तित्व एकत्र मानलं जातं. आता आपला पुढचा थांबा आहे गुजरातमधलं नागेश्वर, जे सर्व प्रकारच्या विषांपासून रक्षण करणारं स्थान मानलं जातं. आणि शेवटी आपल्या यात्रेचा समारोप होतो तो 12व्या ज्योतिर्लिंगावर, महाराष्ट्रातल्या घृष्णेश्वर इथे. हे स्थान म्हणजे एका आईच्या, घृष्णा नावाच्या स्त्रीच्या अढळ भक्तीचं प्रतीक आहे, जिच्या श्रद्धेमुळे तिच्या मृत मुलाला पुन्हा जीवन मिळालं. तर सोमनाथच्या समुद्रापासून ते केदारनाथच्या हिमालयापर्यंत ही 12 ज्योतिर्लिंग म्हणजे केवळ मंदिरं नाहीत, तर संपूर्ण भारताला श्रद्धेच्या एकाच धाग्यात जोडणारे हे दिव्य स्तंभ आहेत.
आणि मग हा विचार मनात येतोच की आजच्या या धावपळीच्या बदलत्या जगात असं काय आहे या प्राचीन स्थळांमध्ये की आजही लाखो लोक एका ओढीने इथे खेचले येतात. यामागची शक्ती नेमकी काय असेल? या आध्यात्मिक प्रवासात सोबत असल्याबद्दल धन्यवाद.